नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे पाठीच्या मणक्याचे आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अभय अशोक जमदग्नी. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार डॉक्टर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टरांनी आयुर्वेद शास्त्राची आयुर्वेदाचार्य म्हणजेच BMS ही पदवी आणि आयुर्वेद वाचस्पती म्हणजेच MD हे पदव्युत्तर शिक्षण संपादन केले. ते श्री विश्वस्वास्थ्य आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राचे संस्थापक आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र कोल्हापूर येथे सहाय्यक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. माधवबाग कार्डियक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या कोल्हापूर विभागातील एकूण 22 केंद्राचे व्यवस्थापक आणि सिनियर कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम केलंय. सरांना आयुर्वेदिक ज्ञान आणि बुद्धीचा वारसा त्यांचे काका आणि आयुर्वेदातील सुप्रसिद्ध गुरु राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर यांच्याकडून लाभले. डॉक्टर अभय जमदग्नी हे नाथ संप्रदायातील परमपूज्य सद्गुरू श्री अनंतनाथ महाराज सांगवडेकर कोल्हापूर यांचे अनुग्रहित शिष्य आहेत. नाथपंथी नाडी परीक्षा करून रुग्णाचे योग्य निदान आणि यशस्वी उपचार त्यांच्यामार्फत केलं जातं. आयुर्वेद क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून पुणे, मुंबई आणि कराड येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून ते रुग्णसेवा देत आहेत. हृदयरोग, मधुमेह, संधिवात, आमवात, स्त्री पुरुष वंध्यत्व, पाठीच्या मणक्याचे आजार, थायरॉइड, किडनीचे आजार, त्वचाविकार, गर्भसंस्कार, कर्करोग आणि कॉर्निक इलनेस अशा निरनिराळ्या आजारांवर यशस्वी आयुर्वेद औषधी चिकित्सा व पंचकर्म करून आजवर असंख्य रुग्णांना निरोगी राहण्यास त्यांनी मदत केली आहे. आयुर्वेद क्षेत्रातील सरांनी आजवर दिलेल्या योगदानासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकारद्वारे सरांना आयुर्वेद कमल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलाय. तसंच लोकशाही न्यूज तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते पुणेरत्न सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलाय. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आयुर्वेद प्रसार प्रचारासाठी जी मोहीम हाती घेतली आहे, हर दिन हर घर आयुर्वेद, त्यासाठी यथोचित प्रयत्नशील राहून रुग्णसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा सरांचा दृढ संकल्प आहे. चला तर मग प्रश्नांकडे वळूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे की मणका म्हणजे शरीराचा खांबच ना? 33 हाडांच्या ठोकळ्यांचं एकमेकांवरती भक्कम आणि मजबूत असं जे बांधकाम आहे, अशा पद्धतीचा तो शरीराचा बरोबर खांबच म्हणता येईल. त्याच्यामध्ये आणखीन मजबूती आणण्यासाठी 2 मणक्यांचे जे सांधे आहेत त्याला फॅसेट जॉईंट असं म्हटलं जातं. 2 मणके किंवा 2 मणक्यांची हाडं एकमेकांवरती घासू नयेत म्हणून त्या दोन्ही मणक्यांच्या मध्ये मांसल गादी असते, त्याला इंटरव्हर्टेब्रल डिस्क असं म्हटलं जातं. बरोबर दोन्ही मणक्यांच्या फॅसेट जॉईंट्समधून 2 मणक्यांच्या फॅसेट जॉईंट्समधून डावीकडून आणि उजवीकडून जे मज्जातंतू आहेत ते निरनिराळ्या अवयवांपर्यंत संवेदना पोहोचवण्यासाठी बाहेर निघालेले असतात. अशा अतिशय क्लिष्ट पण मजबूत अशा किमयागारीमुळे माणसाला जर का काही धक्का लागला किंवा एखादा जर्क बसला तर सस्पेन्शनचं किंवा शॉक अब्झॉर्बरचं काम ही मांसल गादी किंवा इंटरव्हर्टेब्रल डिस्क करत असते आणि आपले जे मज्जातंतू आहेत त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जातं. याच्यामध्ये बघितलं तर कॅपिटल S आकारामध्ये ह्या संपूर्ण मणक्याचं जे आहे ते रचना असते. मानेच्या मणक्यांना सर्व्हायकल वर्टिब्रा, छातीच्या मणक्यांना थोरॅसिक वर्टिब्रा, कमरेच्या मणक्यांना लंबार वर्टिब्रा आणि माकड हाडाच्या ठिकाणी असणाऱ्या वर्टिब्रांना सॅक्रल वर्टिब्राज असं म्हटलं जातं. हे सर्व मिळून 33 अशी हाडांच्या मणक्याची माळ असते. अशा स्वरूपाचं ही रचना आहे. निश्चितच. मात्र डॉक्टर, आयुर्वेदामध्ये मणका कसा समजला जातो? निश्चितच आयुर्वेदाबरोबरच योगशास्त्र किंवा आध्यात्मिक शास्त्राच्या अनुषंगानं षटचक्र जी पाठीमध्ये सांगितलेली आहेत आणि त्या षटचक्रांच्या बरोबरीनं 3 नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्यांचा संचार जो आहे तो ह्या मणक्यामधून असतो. म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर आपल्या माथ्यावरती जे षटचक्रांपैकी शेवटचं चक्र जे आहे सहस्रार चक्र, ज्याचा इम्पॅक्ट जो आहे तो गुरुतत्वाशी संलग्न होण्यासाठी किंवा कनेक्ट होण्यासाठी वापरला जातो. तर ह्याचा जो मार्ग आहे किंवा ह्याचा जो चॅनल आहे तो मणक्यातूनच जातो. थोडक्यात बघायला गेलं तर वर्टेब्रल कॉलम किंवा हा मणका जो आहे तो ह्या ठिकाणी एका अँटिनाचं काम करतो. बरोबर. मात्र मणक्याचे प्रमुख आजार नेमके कोणते आहेत डॉक्टर? मणक्याचे सर्रास पाहायला गेलं तर स्पॉन्डिलोसिस, सायटिका, स्कोलिओसिस, लॉर्डोसिस, कायफोसिस अशा पद्धतीनं निरनिराळे आजार पाहायला मिळतात. निश्चित. डॉक्टर, मात्र वय वाढणं हेच केवळ यामागचं कारण आहे की आणखी काही कारणामुळे हा आजार होतो? लेट मी करेक्ट. इथं ॲक्च्युली पाठदुखी हा आजार नसून ते एक लक्षण आहे. बरोबर. तर ही पाठदुखी नेमकी कोणत्या कारणामुळे होतीये हे आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटलात त्या पद्धतीनं वय हा एक फॅक्टर असू शकतो की त्याच्यामुळे होणारी हाडांची झीज आणि पाठीच्या मणक्याचे आजार हे एक फॅक्टर झाला. पण
कोणत्या तरी जुनाट आजाराचं कारण म्हणून ही पाठदुखी तर नाही आहे ना, हे वैद्यानं ताडून पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला रुग्णाला आम्ही प्रश्न विचारतो की ही जी पाठदुखी आहे ती होत असताना तुम्हाला चिडचिड होते का किंवा थंडी वाजून आल्यासारखं होतं का? तर तो रुग्ण हो असं उत्तर देतो आणि म्हणतो हा प्रश्न मला आजपर्यंत कोणीच विचारलेला नाही आहे असंही सांगतो. तर त्या कंडिशनमध्ये आयुर्वेदात तृतीयक ज्वर आणि चतुर्थिक ज्वर असे तापाचे प्रकार सांगितलेत. म्हणजेच बोलीभाषेमध्ये ह्याला हाडी ताप असं संबोधलं जातं. मग ह्या पेशंट्समध्ये केवळ तापाची औषधं दिल्यानंतर त्याची पाठदुखी थांबते. अशाच पद्धतीनं मूळव्याध जर असेल तर होणारी पाठदुखी वेगळी. स्त्रियांमध्ये जर का मासिक पाळीच्या दरम्यान अतिरक्तस्राव होत असेल तर होणारी कंबरदुखी वेगळी. अंगावरून पांढरं जात असेल तर होणारी कंबरदुखी वेगळी. ॲक्च्युली गाठ किंवा कॅन्सरसारखा आजार झाला असेल तर होणारी पाठदुखी किंवा कंबरदुखी ही वेगळी. अशा निरनिराळ्या पद्धतीनं जी कारणं आहेत ती बघितली गेली पाहिजेत. नेमकं हे पाठदुखी लक्षण स्वरूप आहे का आजार स्वरूप आहे ह्याची पहिल्यांदा चाचपणी करणं फार गरजेचं आहे. मात्र नेमकी लक्षणं कोणती आहेत या आजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की याच आजारामुळे मणक्याचा त्रास होतो, याची लक्षणं कोणती? मगाशी जे प्रमुख मी आजार सांगितले पाठीच्या मणक्याशी संबंधित त्या आजारानुरूप मी लक्षणं सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला येतो तो स्पॉन्डिलोसिस. म्हणजेच पहिल्या तुम्ही जसं म्हटलात की वय वाढणं आणि त्याच्यामुळे होणारी हाडांची झीज ही ह्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. हाडांची झीज म्हणजेच डिस्ट्रक्शन झाल्या कारणानं ह्यामध्ये होणाऱ्या वेदना ज्या असतात त्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात. त्यानंतर येतो तो स्पॉन्डिलायटिस. आयटिस हा प्रत्यय कोणत्याही अवयवाच्या पुढे जर लागला तर त्या अवयवाशी संबंधित लालसर सूज किंवा इन्फ्लमेशन आहे असं लक्षात घ्यावं. ह्यामध्ये जळजळ, आग आणि वेदना असा एकत्रित अनुभव जो आहे तो रुग्णांमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर येतो तो म्हणजे सायाटिका. आयुर्वेदामध्ये याला गृध्रसी वात असं संबोधलं आहे. गृध्रसी म्हणजे काय? गृध्रवत चाल म्हणजे गिधाड ज्या पद्धतीनं एका पायावरती भार देऊन दुसरा पाय फरफटत आणतं त्याच पद्धतीनं रुग्णाची जी चाल आहे तशी असते. त्यामध्ये होतं काय की लंबार वर्टिब्रे म्हणजे कमरेचे जे मणके आहेत त्या दोन मणक्यांच्यामध्ये सायटिक नर्व जी आहे ती कॉम्प्रेस झाल्या कारणानं ती इरिटेट होते आणि कमरेपासून ते पायाच्या बोटापर्यंत एक तीव्र अशी वेदना किंवा चमक ह्या सायटिकामध्ये जात असते. ह्याच्यामध्ये आयुर्वेदात खूप सुंदर असे उपचार आलेले आहेत. ह्यालाच आपण गृध्रसी वात असं संबोधतो. त्याच्यानंतर पुढे येतो तो डिस्क बल्ज. म्हणजे मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं दोन व्हर्टिब्रांच्या मध्ये एकमेकांवरती ते घासू नयेत म्हणून जी मांसल गादी असते ती गादी जी आहे ती थोडीशी बाहेर आल्यासारखं स्ट्रक्चर निर्माण होणं म्हणजे डिस्क बल्ज. आणि डिस्क प्रोलॅप्स ह्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात, स्टेजेस असतात. पण ह्या डिस्क प्रोलॅप्समध्ये त्या मांसल गादीतून जेलसारखं सबस्टन्स जर का बाहेर पडला तर हे अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. ह्याला ऑपरेशनशिवाय शक्यतो पर्याय नसतो. तर त्या पद्धतीनं त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. निश्चितच डॉक्टर, तर तुम्ही म्हणालात की मणक्याचे लक्षणं वेगवेगळी आहेत. वय वाढणं किंवा काहीही आजारामुळे मणक्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मात्र कोणत्या वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे? निश्चितच ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं. आयुर्वेदामध्ये कोणताही आजार किंवा त्या आजाराचा प्रवास जो आहे तो सांगितलेला आहे. म्हणजे काय तर त्याला षटक्रिया काल असं म्हटलेलं आहे. प्रत्येक आजार हा ह्याच मार्गाने जातो. ते कोणते तर संचय, प्रसर, प्रकोप, स्थानसंश्रय, व्यक्ती आणि भेद हे 6 स्टेजेस आहेत. या 6 स्टेजेसने हळूहळू त्या आजाराचं रूप जे आहे ते मूर्त स्वरूपात येताना दिसत असतं. तर संचय म्हणजे काय की एखाद्या ठराविक अवयवामध्ये ह्या त्रिदोषांपैकी धातूंपैकी जे वैषम्य आहे किंवा इम्बॅलन्स जो आहे तो जस्ट स्टार्टिंग ऑफ दॅट डिसीज असं आपण म्हणू शकतो. प्रसर जो आहे तो काही आणखीन मोठ्या स्वरूपात ते पुढच्या स्टेजला जातं. प्रकोप जो आहे तो आता ह्या पद्धतीनं हे जे दोष आहेत ते संपूर्ण शरीरामध्ये पसरायला सुरुवात झालेली असते. स्थानसंश्रय म्हणजे आता एखादा अवयव ह्या दोषांनी पकडलेला असतो आणि ते तिथे फिक्स झालेले असतात. व्यक्ती म्हणजे त्या आजाराला आता एक नाव देण्या इतपत लक्षणं निर्माण झालेली असतात. आणि भेद म्हणजे तो आजार आता पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे. अशा पद्धतीने ह्या स्टेजेस आहेत. जसं आपण बऱ्याचदा ऐकतो की कॅन्सर आहे आणि कॅन्सरची दुसरी स्टेज आहे, चौथी स्टेज आहे. त्या पद्धतीनं त्याचा जो सिरियसनेस लक्षात घेतला पाहिजे तो ह्या आजारांच्या दृष्टिकोनातून षटक्रियाकालाच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदाचार्य काय सांगतात की षटक्रियाकालांपैकी पहिले 3 जे आहेत म्हणजे संचय, प्रकोप आणि प्रशम या 3 स्टेजेसमध्येच त्या आजाराला कंट्रोलमध्ये घ्यावं जेणेकरून तो आजार अजून बळावणार नाही आणि तो बरा व्हायला मदत होईल. त्यामुळे पेशंट्सनी सुरुवातीला इनिशिएशन ऑफ एनी सिम्पटम किंवा 15 दिवसातून किंवा प्रवास केल्यानंतर जर सतत तुमची पाठ दुखत असेल तर डेफिनेटली वैद्याकडे जावं आणि आपली प्रकृती तपासून घ्यावी. आपल्याला नेमका आजार कोणता झालेला आहे ते समजून घ्यावं. आहारामध्ये काही बदल करायचे आहेत का, पंचकर्म काही करून घ्यायचं आहे का, या संदर्भात विस्तृत माहिती घेणं अतिशय गरजेचं राहील. निश्चितच डॉक्टर, तुमच्याशी आणखी चर्चा करायचीच आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अभय जमदग्नी. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की यामध्ये नेमकं कोणकोणते आयुर्वेदिक उपचार केले जातात आणि ते कसे उपयुक्त ठरू शकतात? निश्चितच 2 पद्धतीनं आपण पाठीच्या मणक्याच्या आजाराची ट्रीटमेंट करत असतो. पहिलं म्हणजे इंटरनल मेडिसिन्स म्हणजे पोटात घेण्याची औषधं. वातशामक किंवा वेदनाशामक गुळगुळकल्प किंवा काढे, आसवारिष्ट अशा पद्धतीनं किंवा काही सुवर्णकल्प अशा पद्धतीनं आपण पोटात औषधं देतो. त्यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग जो पाठीच्या किंवा मानेच्या मणक्याशी संबंधित येतो तो म्हणजे पंचकर्म. पंचकर्मामध्ये मन्याबस्ती, कटिबस्ती म्हणजे उडदाच्या डाळीच्या पिठाचं पाळं बनवून त्याच्यामध्ये औषधी तेलाची धार धरणं आणि ते तेल तिथे साठवून ठेवणं, ज्याच्यामुळे तिथल्या वेदना ज्या आहेत, वाताचे गुण जर बघितले तर ह्या तेलाचं गणित तुम्हाला लक्षात येईल. वाताचे गुण आहेत रुक्ष, लघु, शीत, शीघ्र, परुष, विषदः म्हणजे कोरडेपणा जिथे आहे तिथे तेल जर जिरवलं गेलं तर वात ओघानेच कमी होणार आहे. मग हे जे मानेच्या ठिकाणी केलं गेलं तर त्याला मन्याबस्ती असं म्हटलं जातं आणि कमरेच्या ठिकाणी केलं तर कटिबस्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे षष्ठीशाली पिंडस्वेद म्हणजे 60 तांदूळ जो आहे त्याचा भात बनवून दुधामध्ये औषधी काढ्यामध्ये बुडवून त्याचा शेक जो आहे तो पाठीच्या मणक्याला दिला जातो. मी रचनेमध्ये जेव्हा सांगितलं, मणक्याची रचना सांगितली, त्यामध्ये जे स्नायूंची जी भिंत आहे त्या भिंतीला आलेला जो सूज आहे किंवा इन्फ्लमेशन जे आहे ते उत्तम पद्धतीनं कमी करण्याचं काम हे षष्ठीशाली पिंडस्वेद करत असतं. आणि उरला विषय तो म्हणजे पत्रपोट्टली स्वेदाचा. काही वातशामन करणारी अशी एक औषधी पानं आहेत, त्या पानांची सुती कापडामध्ये पुरचुंडी बनवून औषधी तेलात बुडवून त्याचा शेक पाठीच्या मणक्याला दिल्या कारणानं तिथला वात जो आहे तो शमतो. त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे गुदबस्ती. गुदबस्ती म्हणजे शौचाच्या मार्गातून औषधी तेल, काढा किंवा दुधात सिद्ध केलेली औषधं पक्वाशयात सोडली जातात. आता आपण एकमेकांशी बोलताना किंवा परिचय झाल्यानंतर विचारतो तुझा ॲड्रेस काय, तर आपण तिथं सांगतो फ्लॅट नंबर किंवा एखादा लँडमार्क किंवा एरिया हे सगळं सांगत असतो. त्या पद्धतीनं जर आपण वाताचा ॲड्रेस काय असं जर विचारलं तर एक सुंदर असं सूत्र सांगितलेलं आहे. पक्वाशय कटिसक्ती श्रोत्रास्ती स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. म्हणजे काय? पक्वाशय म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, कटी म्हणजे कंबर, सक्ती म्हणजे मांड्या, श्रोत्रास्थी म्हणजे श्रोत्रास्थी म्हणजे कान आणि स्पर्शनेंद्रिय म्हणजे स्किन म्हणजे संपूर्ण अंगाला किंवा संपूर्ण शरीराला व्यापणारा असा अवयव तो म्हणजे स्किन. द लार्जेस्ट अँड लॉंगेस्ट ऑर्गन इन द बॉडी इज स्किन. म्हणजे सर्व शरीरव्यापी असं वात आहे, आपण असं लक्षात घेतलं. मग एक्झॅक्ट लोकेशन काय आहे वाताचं? मग आता पुढच्या लाईनमध्ये सूत्राच्या स्पेसिफिक असा प्लॉट नंबर किंवा फ्लॅट नंबर दिलेला आहे. तो म्हणजे काय? तर तिथे म्हटलेलं आहे पक्वाधानम विशेषतः म्हणजे पक्वाशय हा वाताचा मेजर स्थान आहे, तिथे तो मुख्यतः आढळतो. मग आपण हा जो बस्ती जो देतोय गुदमार्गातून तो डायरेक्टली आपण देत असतो तो पक्वाशयामध्ये. तिथला वात कमी झाल्या कारणानं आपल्या ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे की वाताची 50% ट्रीटमेंट चिकित्सा जी आहे ती बस्ती चिकित्सेनं होत असते. उरलेली 50% आहारातली तजवीज, आहारातला वागण्यातला बदल आणि औषधोपचार ह्यामुळे 50% आणि 50% जो आहे तो हा बस्ती इतका इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. ह्याचबरोबर उपकर्मांमध्ये विद्धकर्म आणि अग्निकर्म ह्याचा सुद्धा उल्लेख आयुर्वेदामध्ये आलेला आहे. विद्धकर्म म्हणजे वेधन करणं. म्हणजे काय? एक निडल घेऊन ज्या ठिकाणी सर्वात मोस्ट पेनफुल पॉईंट आहे तिथे प्रिक केलं जातं. तिथे अवरोध झालेला वात जो आहे किंवा ऑब्स्ट्रक्टेड वात जो आहे तो त्या विद्धकर्मामुळे बाहेर पडल्याने तात्काळ तिथे वेदनांचं जे शमन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबरीनं अग्निकर्म म्हणून एक उपक्रम सांगितलेला आहे. अग्निकर्मासाठी वेगवेगळ्या शलाका किंवा काड्या आपण म्हणू शकतो अशा वापरल्या जातात. मृत्तिका शलाका असते, पंचधातूची शलाका असते, लोह शलाका असते, सुवर्ण शलाका देखील असते. तर ह्याच्यापैकी कोणतीही एक वापरून त्याला उष्णता देऊन त्याचा चटका जो आहे तो त्या मोस्ट पेनफुल पॉईंटला दिला जातो. त्याला आम्ही सुखद चटका असं सुद्धा म्हणतो, कारण की तो चटका दिल्यानंतर तिथल्या वेदना ज्या आहेत त्या तात्काळ कमी होताना दिसतात. ही सद्य फलदायी अशी वेदनाशामक अशी ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, जी आपण पाठीच्या किंवा मानेच्या मणक्याच्या आजारामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं वापरत असतो. निश्चितच डॉक्टर, मग जीवनशैलीतील कोणते बदल या आजारामध्ये अपेक्षित आहेत? सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एकाच ठिकाणी फार काळ बसून राहणारे जे जॉब प्रोफाईल ज्यांची आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर म्हणजे 45 मिनिटं किंवा 1 तासानंतर उठून थोडंसं स्ट्रेच करणं, थोडं वॉक करणं, ही जी प्रॅक्टिस आहे ती अंमलात आणली पाहिजे. त्यानंतर वाताच्या शमनासाठी अभ्यंग हे अतिशय उत्तम असं औषध म्हणू किंवा उपचार म्हणू, की अभ्यंगामध्ये काय की दररोज सकाळी अंघोळीच्या आधी संपूर्ण अंगाला तेल लावून मालिश करणं आणि मग कडकडीत गरम पाण्यानं अंघोळ करणं, ह्याच्यामुळे वाताचे कोणतेही आजार जे असतील ते आपल्यापासून दूर राहतील. मात्र आत्ताच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रोजच्या रोज
बरेच रुग्ण सांगतात माझी बस किंवा कॅब जी आहे ती सकाळी 7 वाजता येते आणि मी रात्री 9 वाजता घरी येतो. अशा धावपळीच्या आयुष्यामध्ये त्यांना रोजच्या रोज अंगाला तेल लावणं हे शक्य नाही आहे. मग त्यासाठी आयुर्वेदाने एक क्लुप्ती सांगितली आहे की काय, शिरश्रवण पादेषु म्हणजे डोक्याला कानांना आणि पायाच्या तळव्यांना ॲटलिस्ट एवढं तरी तेल तुम्ही रोजच्या रोज लावत चला, जेणेकरून वाताचे आजार तुमच्यापासून दूर राहतील. तर एवढी जी गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात घेऊन ती आचरणात आणली पाहिजे. त्यानंतर दिनचर्येतला नस्य उपक्रम म्हणून एक भाग येतो. नस्य म्हणजे नाकात नेझल ड्रॉप्स टाकणं. तर नेझल ड्रॉप्स का? कारण की आयुर्वेदामध्ये सांगितलंय नासा ही शिरसोद्वारम म्हणजे नाक हा मेंदूचा किंवा डोक्याचा दरवाजा आहे असं म्हटलं जातं. मग ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे आपलं जे कॉलर बोन आहे, क्लॅव्हिकल बोन आहे, त्याच्यावरचे जे कोणते अवयव आहेत, मग ते डोळे असतील, केस असतील, जीभ, कान, सायनसेस, नाक, या सगळ्याशी संबंधित आजार जे आहेत ह्या केवळ एका नस्यामुळे दूर राहतात. त्यामध्ये जर का मानेच्या मणक्यांसंदर्भात जर विचार केला तर त्या मानेच्या मणक्यांचे जे स्नायू आहेत त्यांना बळकटी मिळण्यासाठी या नस्यामुळे मदत होते. आहार विहाराचा विचार केला तर आहारातून वातुळ पदार्थ जे आहेत जसं की हरभरा, पावटा, वाटाणा, मसूर, कडधान्य ह्याचं जे आहे ते वर्ज्य केले पाहिजेत. बेकरी प्रॉडक्ट्स, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्नपदार्थ हे सुद्धा टाळले गेले पाहिजेत. त्याचबरोबरीनं मृदू अनुलोमन म्हणजे कोठा साफ करणारी औषधं जी असतात त्यातलं सगळ्यात उत्तम असं जे आहे ते एरंडेल तेल, साधारणतः 20 ते 25 ml एरंडेल तेल 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा घेणं. पण मात्र त्याआधी एकदा तुमची स्वतःची प्रकृती जवळच्या वैद्याकडून तपासून घेऊन मग तुम्हाला ते सूट करतं का नाही किंवा दुसरं औषध कोणतं ते सुचवतात का, या पद्धतीनं मात्र निश्चित की कोठा साफ राहणं आणि पाठीच्या मणक्याचे आजार दूर ठेवणं हे एकमेकांशी अतिशय संबंधित आहे. हे तुम्ही ह्या अनुषंगानं लक्षात घ्या. जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा ज्या आहेत त्या नियमित असल्या पाहिजेत. रात्रीचं जागरण टाळलं पाहिजे. रात्री जागरण केल्यामुळे तुम्ही लवकर म्हातारे होता, तुमचं एजिंग फास्ट होतं. तुम्हाला वाटेल हे कसं काय शक्य आहे? तर ह्यासाठी आपण एक केमिस्ट्रीमधली साधी रिॲक्शन लक्षात घेऊ. जेव्हा कॅल्शियम आणि ॲसिड याची रिॲक्शन होते तेव्हा ॲसिडमुळे कॅल्शियम डिस्ट्रक्ट होताना दिसतं. आपल्या बॉडीचा किंवा मानवी शरीराचा विचार केला तर इथे कॅल्शियम म्हणजे बोन्स आहेत आणि ॲसिड म्हणजे पित्त आहे. जागरणामुळे वाढणारं पित्त जे आहे ते आपल्या शरीरातल्या हाडांची झीज लवकर करतं आणि तुम्हाला वार्धक्यापर्यंत लवकर पोहोचवतं. त्यामुळे रात्रीचं जागरण हे निश्चित टाळलं पाहिजे. म्हणूनच लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धन संपदा लाभे हे जे सांगून ठेवलेलं आहे ते अतिशय सार्थ आहे. निश्चितच डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की वेळेत झोपणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला वेळेत झोपलं तर आपले सगळ्या आजार नष्ट होऊ शकतात. मात्र आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे एक शेवटचा प्रश्न की जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे, अख्ख्या जगाचं ओझं हे केवळ तुमच्या एकट्याच्याच पाठीवर आहे असं समजू नका. तुमच्या पाठीच्या आजारांना पाठीशी घालू नका. योग्य वेळी वैद्याला भेटून तुमच्या पाठीच्या आजाराचा पाठपुरावा करा. नाहीतर जर वेळ निघून गेली तर करिअरकडे पाठ फिरवावी लागेल. मात्र एक नक्की लक्षात ठेवा की आयुर्वेदाच्या माध्यमातून तुमच्या पाठीचा आजार बरा करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. निश्चितच डॉक्टर, तुम्ही जो काही सल्ला, मार्गदर्शन आम्हाला केलं त्याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होणार आणि तुम्ही ते वेळात वेळ काढून आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.